स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, सध्या एका योजनेची खूप जास्त चर्चा चालू आहे, ती म्हणजे आपल्याला गृहोपयोगी वस्तू मिळणार आहेत। मग मित्रांनो, नेमक्या त्या वस्तू आहेत काय, त्या वस्तू किती आहेत आणि त्या वस्तू कोणाला भेटतील, म्हणजे या योजनेचा नक्की लाभ कोणाला मिळेल, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा मिळेल। तर आपल्याला ज्या वस्तू भेटणार आता आपण ते बघू। ताट 4 नग भेटणार आहे, वाट्या 8 नग भेटणार आहेत, पाण्याचे ग्लास 4 नग भेटणार आहेत, पातेले झाकणासह हे 3 प्रकारचे पातेले भेटणार आहे मित्रांनो। ते झाकणासह एक असे टोटल 3 भेटतील। मोठा चमचा जो की भात वाटपासाठी लागतो तो 1 भेटेल। मोठा चमचा जो की वरणासाठी लागतो तो 1 भेटेल। पाण्याचा जग जो की 2 लिटरचा आहे तो 1 भेटेल। अशा मित्रांनो 30 वस्तू भेटणार आहे। त्यापैकी आपण 9 वस्तू घेतल्या, आता पुढच्या वस्तू बघू। जी की मसाला डब्बा तो 1 भेटेल। डब्बा झाकणासह 1 भेटेल। डब्बा झाकणासह 1 भेटेल। डब्बा झाकणासह 1 भेटेल। म्हणजे मित्रांनो, हे 3 प्रकारचे डब्बे 14 इंच, 16 इंच, 18 इंच असे भेटणार आहेत। परात भेटेल 1। प्रेशर कुकर जो की 5 लिटरचा आहे, स्टेनलेस स्टील चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो, तो 1 भेटेल। कढई भेटेल स्टीलची 1। स्टीलची टाकी मित्रांनो हे सुद्धा भेटणार आहे। टोटल 30 वस्तू भेटणार आहे मित्रांनो। तुम्हाला विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी तुमच्या विविध योजनांचा व्हिडिओ अपलोड करेल। मग मित्रांनो, आता आपण ही योजना नेमकी आहे का ते बघणार आहोत। तर प्रस्तावना काय आहे? इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते। अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्याचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते। त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी राज्यातील म्हणजे ज्या 10 लाख जे नोंदीत सक्रिय कामगार आहे मित्रांनो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला। सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांच्या गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजूर द्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ही योजना नेमकी आहे कोणासाठी। पुढे आपण बघू मित्रांनो की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेला शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। मग मित्रांनो, या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते आपण आता बघू। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल। नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी किंवा सरकारी कामगार, म्हणजे मित्रांनो ह्या मेन का आहे तर ही योजना जी कामगार आहेत त्यांच्यासाठी आहे। मग तुम्हाला इथं नोंदणी करावं लागेल, जे की सरकारी कामगार या जसे की अधिकारी जे राहते यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील। मग मित्रांनो, जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी म्हणजे जिल्हा कार्यकारी अधिकारी किंवा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी योजनेचे समन्वयक अधिकारी असतील। मग मित्रांनो, तुम्हाला समजलं माझा या गृहोपयोगी वस्तू ज्या की आपण तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या गृहोपयोगी 30 प्रकारच्या वस्तू असतील। याचे नोडल जे आहेत अधिकारी, समन्वय अधिकारी म्हणजे नोडल अधिकारी, ते देखील तुम्हाला सांगितलं। जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, तुम्हाला मी सांगितलं की कोणकोणते तुम्हाला वस्तू भेटणार 30 प्रकारच्या, त्या की आपण मागचं अगोदर डिस्कस करून घेतलेली आहे। आणि तुम्हाला कुठं नोंदणी करावं लागेल, ह्या योजनेसाठी लाभार्थी कोण आहे, जे कामगार आहेत जे सक्रिय आहेत ते या ठिकाणी आहेत। मग मित्रांनो, नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीचा अवलंब करावा व नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी। गृहोपयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी गृहोपयोगी वस्तू संचालन वस्तूंची दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेतून तपासणी करून घ्यावी। वस्तू व सेवा कर वगळता पॅकिंग, पुरवठा, वाहतूक, साठवणूक, विमा, वितरण, बायोमेट्रिक, फोटो, मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहोपयोगी वस्तू संचाच्या दरामध्ये समावेश राहील। गृहोपयोगी वस्तू संचातील वस्तूवर मंडळाचे नाव नक्षीदारपणे व कोरीव होणे अनिवार्य आहे। म्हणजे मित्रांनो, जे कामगार सक्रिय आहेत त्यांना या 30 वस्तू मिळणार आहेत। आणि पुढं असं पण आहे की नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यावर सरकारी कामगार अधिकारी हे कामगार उपायुक्त यांना पोचपावती सादर करतील। कामगार उपायुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोचपावती प्राप्त झाल्यावर देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा। कामगार उपायुक्त यांच्याकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देयकाची अदायगी
करेल. हे काय आपल्यासाठी एवढं उपयोगी नाही मित्रांनो. आपल्यासाठी उपयोगी काय आहे की आपण लवकरात लवकर नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, सक्रिय कामगार म्हणजे मी बघितलं आहे माझ्या आजूबाजूला 1-2 ठिकाणी जे की ह्या 30 वस्तू मिळाल्या आहे. तर तुम्हाला एकच विनंती करेल मित्रांनो की तुम्ही देखील नोंदणी करा. त्या भेटणं न भेटणं ते नक्की भेटतीलच मित्रांनो, कारण तुम्ही जर नोंदणी कराल तरच तुम्हाला हे भेटणार आहे. मग मित्रांनो, गृहोपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील. गृहोपयोगी वस्तू संच वितरणाकरता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाची शिबिरं आयोजित करण्यात येतील. गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधी पूर्ण करावी. पुरवठ्याचा कालावधी वाढण्यास मान्यता द्यायचे अधिकार मंडळाला राहतील. गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेत येणारा खर्च मंडळातील जमा उपकरण निधीमधून भागविण्यात यावा. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला खूप जास्त समजवण्याचा प्रयत्न केला. जर माझ्याकडनं बोलताना काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो, धन्यवाद प्रकट करतो. मित्रांनो, एकच विनंती, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. नवीन लवकरात लवकर नोंदणी करा आणि नोंदणी करून हे जे 30 वस्तू आहे ते मिळवा, हीच तुम्हाला विनंती. मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. असेच व्हिडिओ मित्रांनो मी अपलोड करत असतो. जर तुम्हाला असे व्हिडिओ आणखी बघायचे असेल तर आपल्या दिसन नॉलेज सिटी चॅनलला नक्की भेट द्या आणि तिथं तुम्ही हे व्हिडिओ बघू शकाल. मित्रांनो, आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.